हे आमचे श्रवण दादा आहेत, हे पण आणि ते एन्जॉय करतात. मला पण एक फोन लेके जाएगा तुमचा. ती आमची भाग्यश्री आहे तिकडे, तिकडे गेल्यावर तिला भेटूया. तीच भाग्यश्री. अरे मी सेटचा टूर करते, सेटचा टूर. तो आज आमची भाग्यश्री एका वेगळ्या लुकमध्ये दिसते आणि खूप सुंदर दिसते ती. आणि बिकॉज जनरली शी इज इन सलवार सूट अँड एव्हरीथिंग. नवीन लुक आहे. तुला काय म्हणायचं? हॅलो, वेलकम टू आवर सेट. या आमचा कॉन्सर्टचा सेट. हो, आणि ती कशी दिसते ते पण सांगा. हिचा लुक दाखव ना थोडंसं. ती खूपच गोड दिसते ती आज. कमेंट्समध्ये नक्की सांगा. पिंकी पिंकी क्यूट छान दिसते. सो ही आमची भाग्यश्री, आमची तारा आणि आपल्या सगळ्यांची लाडकी सिंगर होती. आणि सगळ्यात मेन तर ती सोहमची तारा आहे. नो प्लीज. इकडे आमचं सेट आहे आणि इथे आता शूट सुरू आहे. इथे खाली मेकअप रूम्स आहेत, तिकडे जाऊ. ही आमची सावली आहे. मी सेट टूर देते. हा सेट टूर. हा आमचा सेट. हा आमचा थोडा छोटा सेट. तिकडे आमचा मोठा सेट. हायकोर्ट. 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 ये थोड़ा बुक सिविल कोर्ट. हाय मग सुप्रीम. महासुप्रीम. शिवगामी देवी. मेरा वचन ही है, मेरा शासन. इनफॅक्ट मेघाचं पण लुक दाखव. खरं मेघा खूप गोड दिसतेस. मला ना आजचे तिचे इयरिंग्स खूप आवडले. थँक्यू. सो तुला काय बोलायचं? मी सेटचा टूर देते आज. अच्छा, सेटचा टूर. सो सेटवर सगळ्यात अप्रतिम आणि सगळ्यात सुंदर देखणं या सेटवर काय आहे तर आणि हा आमच्या सेटचं डेकोरेशन आहे. हे फार महागडं डेकोरेशन येस आहे. येस येस. खूप एक्सपेन्सिव्ह एक्सक्लुझिव्ह. एक्सक्लुझिव्ह एलिगंट असं डेकोरेशन आहे. येस. आणि खूप दिवसांनी मेघा ब्लॉगमध्ये आली. बघा आमच्या सेटला मला. आणि हिचा लुक कसा वाटला ते प्लीज नक्की सांगा, कारण ती वाट बघत असते तुमच्या कॉमेंट्सची. जेन्युइनली येस, प्लीज लेट मी नो की तुम्हाला माझा लुक कसा वाटतोय. खूप जास्त वाटतोय का गॉडी? नो 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 वाटतोय की अजून काय छान छान करू शकते मी. अजून ताराचा खूप मोठा ग्रँड फिनाले आहे ना, असं तारापेक्षा जास्त मी सजली आहे. तसं काय मीच गाणार आहे, पण आम्ही मजा करतो खूप. येस. आणि ॲज यू ऑल नो मला नटायला खूप आवडतं. आणि आम्ही सगळ्या नटव्या या सिरियलच्या निमित्ताने त्यात होणाऱ्या वेगवेगळ्या महासंगम, महा एपिसोड याच्या निमित्ताने महासंगम आम्ही नटत राहतो आणि छान छान दिसत राहतो, जेणेकरून तुम्हाला पण स्टायलिंगच्या नवीन नवीन टिप्स मिळाव्या, आयडियाज मिळाव्या. आज आम्ही ट्युनिंग नाही ट्विनिंग तू बोलते मी देवाची माहिती आहे ना. सो सावळ्याची जणू सावली बघायला विसरू नका विथ जगन्नाथ. बिलकुल या फ्रॉड माणसाला बघू नका तुम्ही. मला हा आवडत नाही. आय हेट हिम. हे आमचे जगन्नाथ म्हणजे मयूर दादा कल्याणवरून येतात, ट्रॅव्हल करतात. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ. आणि कशासाठी येतात एवढं सगळं ट्रॅव्हल करून? किती ट्रॅव्हल माझी बँड वाजवायला. पण कशाला या गोरेगाव आणि ते कल्याण. तो कल्याण करतो आमच्या हिरोईनच्या कल्याणासाठी. सतत हिरोईन गेलीये मागे. हिरोईनच्या कल्याणासाठी झगडत राहणारा बाप कल्याणहून येतो. प्रसाद सरांनी स्वतःला कट केलं. ओके चला. चलो चल. ॲक्च्युली वरच्या साईडला पण मेकअप रूम्स आहेत, पण आम्हाला जे मेकअप रूम्स आज दिले. सो 1 2 3 4 5 असे 5 मेकअप रूम्स आहेत. ठीक आहे. माझी शेवटची होती, पण तिकडे थोडासा काहीतरी टेक्निकल इश्यू होता, त्यामुळे मग ते तिकडून सोडून मी वर शिफ्ट झाले. कुठेतरी झोपले. आणि आमच्या मालिकेचे हिरो थँक्यू. जरा सर लाईट मध्ये इकडे इकडे हे बी एक हिरो आहे. का असं? आणि अरे ब्लॉगचं नाही. आणि दिस मॅन इज बिहाइंड माय बिग बॉस कास्ट. म्हणजे हा नसता तर मी बिग बॉसला गेले नसते. ह्याने मला खूप फोर्स केला. सो कपिल थँक्यू सो मच. कपिलमुळे मी बिग बॉसमध्ये इकडे पण. आणि इकडे पण कपिलनेच फोन केलेला. मी उज्जैनला होते आणि 11 जुलैला मला फोन आला की ओके हे ऐश्वर्याचं झालं. सो थँक्यू. महादेवाचा प्रसाद तुम्हाला मिळाला. इथे चांगला बोलतोस रे. आणि संगीत खूप गोड आहे. संगीत खरंच खूप. अरे ते हिरो असल्यामुळे शाईन पण करतात ना. पण नाही
इज व्हेरी सॉर्टेड ह्युमन बीइंग आणि ही इज ऑल्सो व्हेरी सॉर्टेड ह्युमन. थँक्यू. काय पाहिजे आज आयुष्य माझं धन्य झालं आज माझं. ए प्लीज. वीणा जगताप यांच्या ब्लॉगमध्ये मला जागा मिळाली. वीणा जगताप साक्षात वीणा जगताप यांच्या ब्लॉगमध्ये जागा मिळाली. काय पाहिजे अजून आई क्या बात. मी चमकायला लागली. येस. हे अतिशयोक्ती करतात. तो इथे ना ऍक्च्युली उद्या आंबेचा सेट आहे इथंच. पण आता तिकडे अंधार आहे त्यामुळे आपण जाऊया नको. आता आपण जाऊया बाहेर आणि आपल्या मेन सेटवर. चलो. सोनं दाखवलंस. अरे हे ह्यांचं नाव काय रिअल सचिन. हे सचिन जीतचं सगळं रिअल गोल्ड आहे बघ. असली आहे असली. पर मैं रियल है ऐसे बोल सकते हैं. आणि हे आता माझे भाऊ दाखवणार आहेत. हो ते रिअल घालायचे बाबा. हे आता माझे भाऊ दाखवणार आहेत आणि हे मला देणार आहेत. त्यांच्या अंगठ्या बघा ऑल रिअल गोल्ड यू नो. हे आमच्याकडे इफ यू नवीन वॉन्ट स्थळ मनी आहे. जस्ट किडनॅप हिम. नवं स्थळ. तारासाठी आणि नवीन त्या स्थळ पाहिलंय. कॉन्सर्टचे विनर पण झालेत. माहिती आहे पकडून नाही माहिती. मोगडीचं ना. एक काम कर अर्धा बोट कशी थोडंसं का प्लीज. काय करू? एकदा परत थोडा कोणाचा अर्धा आवाज? बोट. सावलीचा आवाज जातोय माझा नाही जात. सावलीचा जातो आवाज ना गाणं गाताना. आत्ता आवाज झालाय थोडं. तर आपण थोड्या वेळाने जाऊया आतमध्ये शूटचा. पण आयसीयू जाऊया. माठी. हेअर डिपार्टमेंट वाली महिला आहे. दॅट इज डिरेक्शन डिपार्टमेंट. माय ब्लॉग. हे आमचे बिजू दादा. हे आमचे मेन DOP आहेत आणि तिकडे अन्नाची आहे. ही सगळी कॅमेरा टीम आहे. कुछ बोला ना. नेहमी ऑन टाइम असते आणि थँक्यू. कुछ बोला ना. वीणा जगतापच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि सोहम आहे. तारा आणि सोहमचा चक्कर पडणे चक्कर येण्याचा जो सीन आहे चक्कर आली तरी. आणि हे आमचे अँकर आहेत. आणि हे आमचे विवेक दादा आहेत. ते रोज कॉस्ट्युम काढून देतात. कंटिन्युटी बघतात. कधी नाही बघतात. हा आमचा असोसिएट. सो असं सगळं आहे. इथे आमचा आता एक सेट लागला आहे कॉन्सर्टचा. शूट सुरू आहे. आणि हे आमचे राजेश दादा. हे साजिद दादा. पण होते माझ्या राधा सिरियलला पण होते हे. अजून पाठी सिरियल. आणि राधा में पूरे बबन दादा ये और नवनाथ दादा फुल थे. तुम्हाला आणि हे आमचे स्केड्युलर ज्यांनी मला बोलवलं आणि माझा सीन होता 12 वाजता एक कट झाला. नाही पण सागर ही इज ऑल्सो अन ॲक्टर. सो सागर जे पण स्केड्युलिंग करतो ते एक विचार करून करतो पण नंतर पुढे मागे होतं. सो इट्स आय नो सगळ्यांचंच होतं. या. तो आणि सागर इज ट्राईंग टू फिगर आउट थिंग्स इन लाईफ. इथे पुढे उदेगांबे जी सिरियल सुरू होती त्याचं सेट छोटे म्हणजे घरं गावातली घरं ते लावलेलं. तर कारण मी फिल्म सिटीमध्ये खूप शूट करत असते. म्हणजे माझं तिकडे असतं मेहंदळे हाऊसमध्ये. पण इथलं माहिती आहे प्रथमेशला माहिती. सो आपण थोडंसं पुढे जाऊन टाकूया. बरोबर ना. पण बरोबर. उदेगांबेचे हे सगळे सेट्स आहेत आणि आपण काही एक्सटेरियर आउटडोर इथे पण शूट करतो. येस. आणि कोठारे विजन्सच्या पण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. इथे येणारं जाणारी मी तुझं करते थोडंसं. हां आता इकडचं नरेशन थोडं प्रथमेश देईल. तर इथे आपलं उदेगांबेचं सेट आपण इथे बघू शकतो. इथे जमदग्नी आणि रेणुका यांचं
सगळे सिक्वेन्स वगैरे व्हायचे इकडे. आणि ते शेवटचे सिक्वेन्स सगळे इथेच शूट केले. अच्छा, जे एंडला झालं ते. ओके. त्याच्यानंतर आपण काही दिवसापूर्वी जे महादेवाचं स्पेशल महाशिवरात्रीचं येस सावलीने जे केलेलं हो मंदिर होतं. आणि आताच्या काही भागांपूर्वीचे जे भाग आपण बघत होतो जिथे सावली येते घर सोडते ती इथे येऊन बसते. ओके. आणि इथेच तिची बॅग चोरीला जाते वगैरे ते सिक्वेन्स इथेच आपण केले होते. त्याच्यानंतर सावली जिथे ज्यांच्या झोपडीत राहते ती झोपडी ही आहे. ओके. त्याच्यानंतर आपण काही स्पेशल इफेक्ट्स वाले सीन पण बघितले होते जिथे सावली वाहत वाहत एका नदीकाठी. येस आपण या ठिकाणी शूट केला होता. आपल्या VFX टीमने त्याला मस्त CGI करून ते इतकं रिअलिस्टिक बनवलं. तो इथे शूट केला होता. सी इकडे. आणि तुम्हाला महाशिवरात्रीचं जे प्रथमेश म्हणाला ना, तुम्हाला जर आठवत असेल तर शिवलिंग म्हणजे महादेव भगवान होते इकडे आणि तिने ते जल प्रवाहित केलेलं होतं. ते या ठिकाणीच केलं होतं आरामात. सो इथे आपण अनेक असे टेम्पल्स शूट करतो. येस. आणि तो सिक्वेन्स खरंच खूप छान झालेला होता आणि प्रेक्षकांचा तुम्ही सुद्धा खूप छान रिस्पॉन्स दिलेला. कोठारी विजन तर्फे खूप विहीर दाखवूया. विहीर आहे, खूप खोल आहे. मॅम मला वाटतं तुम्ही नाही जायला पाहिजे. विहीर खूप खोल आहे. सिरियसली खूप खोल आहे. आणि ही खूप खोल आहे. शिट. इथे माणूस खरंच खूप ओव्हर ऍक्टिंग केली पण जेन्युइनली टेलिंग यू सगळे खूप मेहनत घेतात. तुम्हाला माहिती आहे हे सगळं बनवायला जितका वेळ लागतो त्याच्या अर्ध्याच्या कमी वेळ लागतो डिसमेंटल करायला. आणि हे सगळं आर्ट टीम करत असते. आर्ट डिरेक्टर असतो तो उभा राहून सगळं करून घेतो. विहीर म्हणा काही म्हणा ह्या सगळ्या गोष्टींना इतका वेळ लागतो. ते प्रॉपरली तसंच जशी रिक्वायरमेंट आहे तसं बनवायला लागतं. मग त्याचं अप्रुव्हल येतं. मग ते व्यवस्थित नसेल तर ते पुन्हा डिसमेंटल करून पुन्हा सगळं बनवा. सो सगळे खूप मेहनत घेतात. राईट फ्रॉम डिरेक्टर टिल स्पॉट टीम सगळेच. सो तुम्ही आता बघत राहा सावळ्याची जणू सावली आणि पुढचा जो काही व्लॉग असेल तो मी कंटिन्यू करेनच. थँक्यू प्रथमेश. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि आता सेट टूर तर झाला आहे. ठीक आहे. आता आपण वरच्या साईडला जाऊया जिकडे प्रोडक्शन टीमचा सेटअप आहे. तिकडे जाऊन जरा बसू आणि पुढे काय घडतंय ते मी तुम्हाला दाखवेन. आणि हा व्लॉग पण लगेच एडिट करून मी टाकणार उद्या परवाच. सो आता मी डेली व्लॉगिंग करणार आहे. तुम्हाला व्हाईट हाऊसचं पण टूर देईन मी. प्रथमेश येणार असेल तर प्रथमेश सोबत, नाही तर कोणाला तरी घेईन आणि व्हाईट हाऊसचं पण शूट करेन. टिल देन यू गाईज स्टे ट्यून्ड. हॅव अ गुड डे. बाय. आता माझा क्लोज लागणार आहे. मी त्याच्यावर घेते. मग मी कॅमेऱ्याच्या मागे प्रियंका तिची पण तुम्हाला भेट झाली. विनायक खूप छान मेकअप करतो. जेन्युइनली ऐसा सिर्फ आपको लगता है. ये आता तू ह्याच्याकडे. हे विजू दादा आहे. कसा धावतो रे मोबाईल. कसं विजू दादांना ना ते OCD झालं एकदम बघून की कॅमेरा कसं पकडलाय. बिकॉज ते आमचे DOP आहेत. तुला असा करू. मैम मेरा अभी बहुत बड़ा जोक हो गया है. यही मैं ऐसा कर दिया. आणि मी म्हटलं प्रियंकावर कॅमेराला आडवाच केला की दाखवायचंच नव्हतं प्रियंकाला. तर चालेल. सो पिऊ पण खूप गोड आहे. आणि एक अजून एक आहे टॉनिका ती पण छान आहे. आणि हे आमचे लाईट. हॅलो. आता सेकंड सीन पण माझा झालेला आहे. लाईक माझे क्लोज पण झाले. क्लोज एक असतो मास्टर आणि एक असतो क्लोज. सो आता माझं सगळं शूट करून झालं आहे. इकडे आता मला माहिती नाही बहुतेक माझा पॅकअप आहे. आय एम नॉट शुअर. पण असलं तर मग मी निघणार घरी जायला. आणि नसलं तर बाकी थोडाफार ब्लॉग मी कंटिन्यू करेन. TRP. Are you लाजिंग? तू फिरलास का म्हणवा सांग. कॅमेरा बघून फिरलास का?
मी तुझ्या ब्लॉगसाठी TRP साठी ठेवले. आणि ह्याच्या अकॉर्डिंग TRP काय आहे? सिक्रेट ना. सागरला माहिती आहे, ह्याला माहिती आहे आणि अख्ख्या युनिटला माहिती आहे TRP काय. ठीक आहे. आणि पावसाळ्यात तर अमेझिंग दिसतं इकडे सगळंच. ऑलरेडी खूप ग्रीनरी आहे. आता आमच्या सेटवर नाश्ता आला आहे, मेदूवडा. सो मी मेदूवडा खाते आहे. आता ह्या पुढे काय सीन आहे काय नाही आहे मला माहिती नाही आहे. पण आता बघा सगळेच नाश्ता करतात. दॅट्स सो हम. मला म्हण तू देवडा. ह्यानी एक घाणेरडा जोक ह्याला मारायचा म्हणून देवडा. मला म्हण तू देवडा. तू देवडा. मैं तू वडा. नाही नाही. हा असे पथेटिक जोक्स क्रॅक करत राहतो आणि पण हा हसवतो सगळ्यांना, ते पण आहेच. आणि आता माझं पॅकअप झालं आहे. सो आता कॉस्ट्यूम चेंज, मेकअप काढणार आणि जाणार घरी. सो आता चेंज केल्यावर भेटूया. आणि आता माझं चेंज झालं आहे. आता मी निघते. मोनिका बाय बाय कर. येस. अँड आता मी जरा ओला ऑटो बुक करते इकडून, कारण फिल्म सिटीमध्ये ना अशी डिरेक्टली ऑटो मिळत नाही, ते ओला वगैरे बुकिंग करावं लागतं. सो आपण ओला ऑटो बुक करूया आणि मग निघूया. आता मी माझा पाऊच मागवला आहे रोहनकडून. सो माझं पॅकअप झालं आहे. रोहन पाऊच द्यायला आला. आता ओला पण बुक केली आहे. ओला किती मिनिट्समध्ये येते? 4 मिनिट्समध्ये. सो लिप ग्लॉस लावला जरासा आणि हे बघा ओला याला 1 मिनिट बाकी आहे. आणि आता माझी ऑटो आली आहे. सो मी निघते सेटवरून. माझं पॅकअप झालं आहे. आज माझे 3 to 4 सीन्स होते जे झाले आहेत. अँड फायनली आय एम लिव्हिंग. आणि आजचा फुल डे कसा होता ते पण तुम्हाला दाखवलं. प्लस सेटचा टूर पण दिला. शॅडो येत होती. सेटचा टूर पण दिला. आता व्हाईट हाऊसचा पण टूर देईन तुम्हाला. इथे आमचं शूट कधी कधी लागतं, पण तिकडे आमचं रेग्युलर शूट असतं. तर जरा ऑटो बघूया. अच्छा ऑटो आली आहे मागे. सो लेट्स गो. आणि हा आहे फिल्म सिटीचा रोड जो हेलिपॅडला जातो. आणि इकडे आमचे प्रसाद सर उभे आहेत. बाय. आणि एक्झॅक्टली इथे पुढे ना एकदा, आता तुम्हाला ॲक्च्युली अंधार दिसत असेल, इकडे वॅनिटीच्या पुढे एकदा मी चाललेले, या सेटवरून निघाले आणि इकडे असा बिबट्या क्रॉस झाला समोरून, म्हणजे लेफ्ट टू राईट. मी इतकी घाबरलेले आणि आमच्या ऑटोवाल्या दादांनी हॉर्न दिला. मी म्हटलं अरे हॉर्न का दिला? त्याचा माइंड इकडे डिस्ट्रॅक्ट होईल. तर ते पण घाबरलेले. आता मी माझ्या बिल्डिंगमध्ये पोचले. सो मी तिकडून जेव्हा ब्लॉग स्टार्ट केलेला तेव्हा तुम्हाला सांगितलं मी घरी चालले. आता घरी येता येता मी पार्सल घेतलं. सँडविच, भेळ, शेवपुरी आणि दाबेली असं सगळं पार्सल घेतलं. प्लस मम्मीला माहितीच नाही आहे की मी येते, माझा पॅकअप झालं आहे. मम्मीचा फोन आलेला पण मी तो मुद्दाम रिसीव्ह नाही केला. आता मम्मीची रिॲक्शन पण बघूया, कारण मम्मी मला विचारत होती की काय जेवायचं काय जेवायचं. मी काहीच रिॲक्ट नाही केलं. म्हटलं बघूया. सो आता आपण जरा मम्मीला जाऊन सरप्राईज करूया. आणि हो तुम्हाला माहितीच नाही ना मम्मी इकडे आली आहे. सो मम्मी आली आहे मलाडला फॉर 2-3 डेज. आता उद्या मम्मी जाणार बहुतेक. Let's see the reaction. हात दुखला. ते घे फक्त. घेऊन आली मी भुगाबाद. नाही ते घे फक्त. मी भुगाबाद का बनवले तू? तुला फोन केला तू नाही फिर मी बोल भुगाबाद. आणि ना माझी वॅनिटी तुटली आहे बघा. तर आता ह्या वॅनिटीची थोडी कंप्लेंट टाकावी लागेल ॲमेझॉनवर, कारण मी ॲमेझॉनवरून ही ऑर्डर केलेली आणि ह्याला अजून 1 महिना पण झाला नाही आहे. सो मी ह्या वॅनिटीची कंप्लेंट टाकणार आहे आणि ही मी एक्सचेंज करून घेणार ॲमेझॉनकडून. आता मी घरी आले, फ्रेशन अप होते आणि सगळा खाऊ काढते, तो तुम्हाला पण दाखवते. अँड मग भेटूया जरा वेळाने. आणि येताना मी काय काय आणलं आहे तुम्हाला दाखवते. दाबेली, ठीक आहे. तर असं सगळं मी आणलेलं आहे. मी पुन्हा एकदा बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवते. भेळ, सँडविच, दाबेली अँड शेवपुरी आणि ह्याच्यात चटणी.
सो आय एम ट्राईंग दिस शेवपुरी. तशी मी आधी पण इथून खाल्ली आहे, पण मी जस्ट एक शेवपुरी अमेझिंग झाली आहे. आता सँडविच ट्राय करूया. टोस्ट सँडविच. आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी, स्टे हेल्दी.